बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। लगी हुई लड़की इथे दिवे लावून घेऊ का? हाँ त्रिशाला नाव आहे। मी इथे हे वॉलपेपर मध्ये वगैरे सगळी हेल्प केली आहे, काही वस्तू होत्या त्या आणायचे प्रयत्न केलाय आणि सगळं असं एकदम अचानक हे केलंय। असं नाही की आधीच प्लॅन्ड होतं काय करायचंय काय नाही ते। आणि इव्हन ही मूर्ती साईबाबांची ती पण हाताने बनवलेली आहे। बाप्पांकडून काय मागितलं आपण? बाप्पांकडून ते माझं सिक्रेट आहे बाप्पांसोबत। काय गोड आठवणी आहेत आपल्या बाप्पांसोबत? भरपूर आहेत तसे तर। आणि मूर्ती तर मला मी काय सांगू, मला ती मूर्ती माझं असं मन नाही होते की त्याचं विसर्जन पहिलं बघायला गेलं तर आपल्या ठाण्यात सर्वात जास्त हे साई भक्त आहे, साईबाबांना मानणारे लोक जास्त आहेत आणि मी स्वतः एक साई भक्त आहे हे बोलायला मला नेहमी गर्वच वाटतो। तर एक अचानक आमचा विषय झाला आणि ह्याने हे म्हणाले की ताई आपण ह्यावेळेस साईबाबा आणूयात का, आणि अचानक हे कसं साईबाबांनी सगळं घडवून आणलं एक लास्ट मोमेंट वरती। तर बस साईंच्या कृपेने सगळं होऊन गेलं। काय थीम ठेवलं तुम्ही? द्वारकामाईच साईबाबांचं घरच आम्ही इथे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। सगळ्यांनी खूप मेहनत केली आणि आम्ही हे फक्त 10 दिवसात रेडी केलेलं आहे। 10 रात्र, फक्त दिवसही नव्हते आमच्याकडे, 10 रात्रीत आम्ही रेडी केले। माझं नाव रोहित मनोहर मोरे, मी इकडेच राहतो ठाण्यामध्ये किसन नगर मध्ये। तर आम्ही हे मागच्या वर्षीपासूनच विचार करून ठेवला होता की यावेळेस आम्हाला शिर्डीचं जे प्रदर्शन आहे ते करायचं आहे। तर त्या थीम मध्ये आम्हाला डेकोरेशन करायचं आहे करून। ती जी तयारी आहे ती आजपासून किंवा 1 महिना अगोदर। माझं नाव रोहित राजू टिलोरे, मी इथे किसन नगरचाच रहिवासी आहे आणि माझी मावशी लागते। मी यांच्याकडे गेल्या 9 वर्षापासून येतोय आणि हे बाप्पांचं सगळं डेकोरेशन वगैरे, मूर्तीचं सगळं मीच बघतो। आणि हे थीम वगैरे सुचणं म्हणजे माझी ताई आहे, तिने सगळं सुचवलं आणि तिचंच सगळं आहे। फक्त माझं काय, मी ह्यांच्या सोबत काम केलंय, जसं काय हे लाकूड वगैरे सगळं कटिंग वगैरे करणं, हे सगळं मॅट वगैरे बांधणं, कारण हे मॅट्स वगैरे लवकरच भेटत नाही आणि लाकूड वगैरे सगळं वखार मधून आणून त्यांना कटिंग करणं, त्यांना लावणं खूप कॉम्प्लिकेटेड होतं आणि खूप म्हणजे एवढा इझी नव्हता, तरी आम्ही केलं। आणि हे सगळ्या वस्तू तुम्ही बघू शकतात, हे खूप रेअरली भेटतात, ठीक आहे। आणि हा जो थीम केलाय साईबाबाचा द्वारकामाईचा थीम आहे, ओके। बाप्पाला काय साकडं घातलं? इच्छा काहीतरी मागितली? नाही, इच्छा काहीच नाही, देव सगळ्यांना बघतो, सगळ्यांसाठी सगळं नीटच करतो। आपण काही मागत नाही, फक्त देवांचरणी हेच प्रार्थना आहे की सगळे खुश राहिले पाहिजे। नाव रोहित मोरे आणि मी इथेच किसन नगर मध्येच राहतो, मी इकडचाच रहिवासी आहे। तर आमचं जे थीम आहे ते आहे शिर्डीची द्वारकामाई, ते थीम आहे। आम्ही हा थीम जवळपास मागच्या वर्षात डिसाईड केला होता की पुढच्या वर्षी आम्हाला शिर्डीचा थीम करायचा आहे, शिर्डी द्वारकामाईचा थीम करायचा आहे। आणि पण आम्ही भरपूर कमी वेळेत, जवळपास फक्त 10 दिवसातच हा जो थीम आहे तो उभा केला आहे। एवढं वाटलं नव्हतं की एवढं लवकर होईल करून, पण भरपूर मेहनत माझ्या सोबती जी आहेत त्यांनी सुद्धा मला भरपूर साथ दिली आणि हा जो थीम आहे तो आम्ही फक्त 10 दिवसातच आमचा हा थीम आम्ही उभा केला आहे त्यासाठी। बाप्पाला काय साकडं घालणार आता? बाप्पाला माझ्याकडून हे एकच सांगणं आहे की जे आता जवळपास जे वादावाद चालू आहेत हिंदू मुस्लिम बद्दल, तर त्याचाच विचार करून आम्ही हा थीम डिसाईड केला होता। जसे की आपले साईबाबा, ते कधी फरक करायचे नाही, कुठलेही जात किंवा प्रांत वगैरे मध्ये त्यांनी कधी फरक केला नाही। तर त्याच विचाराला धरून आम्ही ही थीम उभारली होती। तर मी हीच मागणं आहे माझं की हे जाती प्रांत वगैरे सगळं निघून जायला हवं आणि सगळ्यांनी एक माणसासारखं जगावं।